याचं उत्तर मी दे. रस्त्यावर म्हणजे खरंच म्हणजे असे अरे उंच मुलीच नाही कोणी, आणि उंच असेल तर आपल्याला सुटेबल नाही असं दरवेळेस वाटायचं हे फॅक्ट होतं. आणि मुलींपासून मी खूप लांब होतो आणि मुली माझ्यापासून त्या काळामध्ये खूप लांब होत्या. का म्हणजे काय म्हणजे अरे हे फॅक्ट ऑफ लाईफ हे न पटणारं उत्तर आहे ना. मान्य आहे, पण बेसिकली खूप शाय असा होतो मी. आय वॉज अ व्हेरी शाय गाय. काय होतं आणि त्या शायनेस मधनं असं इग्नोरन्स वाटायचं मुलींना. असं मला असं आता मी उगाच कन्क्लुजन काढतो, पण माझ्या जवळ कोणी यायचं नाही. तर पहिली जी आहे तर तिच्या मागे लागून ती हो म्हणाल्यानंतर मी म्हटलं आता झाला, चला लगेच लग्न करून टाकूया, आता पुढे मिळेल का नाही माहित नाही. आणि योग्य मिळाली. याचा एक वेगळा अँगल. पण ह्याची भेट तुम्ही मला मगाशी म्हणालात रस्त्यात शोधत जात होते. राज्यनाट्यासाठी मी तेव्हा प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन आमची संस्था होती पुण्यातली, त्याच्यात होते. राज्यनाट्यासाठी नाटक बसवत होतो. माझ्या उंचीचा मुलगा नव्हता आमच्या ग्रुपमध्ये. तर मला गोले काका म्हणाले की तू शोध आता रस्त्यात. तर मी अशी तेव्हा 18 वर्षाची होते. शोध सांगितलाय, मुलगा शोध. एक मुलगा हो, शोधत हो. फिरला- तर मी अशी झापडायला लागली की मुलगा उंच मुलगा शोधायचा. आणि नेमका समीर त्या दिवशी माझ्याशी रस्त्यात बोलायला आला. तर उंच मुलगा, ओके. मी त्याला विचारलं तू नाटकात काम करशील का? डायरेक्ट नाटकानं मला खरंच काही करीच तो लहानपणापासून 4 दिवस मोजून रिहर्सलला आला, कारण मग नंतर पंचकर्माची प्रयोगाला गेलो ओळख होतो. करून घ्यायला. आणि मग कल्टी मारली त्याने. मी आपला बरा आहे, माझा इंजिनिअरिंगचा जॉब बरा आहे, आणि त्याच टूर होते माझे, काहीतरी काही डेव्हलपमेंटची टूर होती. मग गेलो होतो. मग पण प्रयोगाला गेलो होतो. एक घोडा होता असा नाचावर, मला अजूनही आठवतं. तर बाकी सगळ्यांकडे घोडे होते, आमची घोडी बिचारी एकटीच नाचत होती. आणि मी बघत होतो थिएटर प्रयोग. अरे वा छान, अरे वा छान छान छान. पण नंतर पिरियड ऑफ टाइम असं आलं की एकत्र इंट्रोड्यूस एक झाले, नाटकाशी निगडीत खूप मंडळी ओळखीचे झाले. आणि मग त्याच्यामध्ये हळूहळू उलटं झालं की तिचं फिक्स होतं की तिला कॅमेरा करायचा. माझं डायव्हर्ट झालं, रॅमशोज करायला लागलो. त्याच्या मागचं मेन असं कारण असं नाही, आमचं लग्न झालं होतं. ऑफकोर्स इट्स अ रिस्पॉन्सिबल थिंग. तर सुरुवातीला शी इज टू वर्क. शिरोडकर काकांबरोबर ती फोटोग्राफी करायची, आणि त्या असिस्टंटचं तिला काय पैसे मिळायचे. तर ती माझी पहिली फायनान्सर होती मुंबईला गेल्यानंतर. आणि हा निर्णय आमच्या दोघांचा असा झाला की रॅम शो केला की स्पोर्ट्समुळे एक फिजिक होती, लीन फिजिक. आई वडिलांची कृपा, त्यामुळे जेनेटिकली पण होतं, ते जपणं फक्त होतं त्याचं. आणि माझा पगार जेवढा होता तेवढा एकदा चालून मिळायला लागला की हे जर व्यवस्थित केलं तर इट्स अ गुड बिझनेस. निगेटिव्हचं प्रत्येक ठिकाणी आहेत. मग आम्ही तो डिसिजन घेतला की म्हणा समीर परफेक्ट, यू मेड फॉर इट. म्हटलं ओके आता बोल जाय, आपण आता सुरू करू. मग इथे थांबण्यात नाही. राजेश भाईनी भेटला आम्हाला, ज्याने मला पहिला शो दिला होता. स्मिता तळवळकरांनी त्यांच्या एका सेटवर गेलं तर आपण सेट, मी त्याची स्टील फोटोग्राफी करत होते. ओके. त्यात मी एक छोटा रोल पण केला होता. मग मागायला गेलो होतं स्टील फोटोग्राफीचं काम. मग त्यांना ऐनवेळी कोणी मिळाली नव्हती मुलगी. मग ते मला म्हणलं रोल कर. आणि मी ड्रायव्हर म्हणून जायचो. ड्रायव्हर म्हणजे ऑफिस संपल्यानंतर तिला घ्यायला जायचो किंवा हां सेटिंगचं काम कर, फ्रेम इकडे लाव, फ्रेम लावतो असं ते. तर त्यांनी बघितलं होतं आणि मग त्यांनी एका फिल्मसाठी सजेस्ट केलं. वासवानींना, जिजूभाई वासवानी, नागपूरचे प्रोड्युसर. आणि व्ही के नाईक त्याचे डिरेक्टर होते, जुने, खूप जुने. पण कोणती बनवा बनवी नाही कोणती नाही, त्यांची खूप हिट फिल्म गोंधळात गोंधळ. तर खूप ओल्ड स्कूलचं. तर पहिली फिल्म ती मिळाल्यानंतर मला खरंच काय माहीत नव्हतं. त्याच्या आधी नाटकाशी म्हणजे आपले बुवा भेटले, चारुदत्त आपले भेटले, बुवा भेटले. मग भरतनाट्याचं एक नाटक केलं मी, संगीत उत्तर क्रिया. ती इतकी अवघड भाषा सावरकरांची, क्लिष्ट मराठी. आणि मी इंग्रजी, मराठी उत्तम होतं. मराठी कोलोकियल होतं, पण नाही असं नाही. पण म्हणजे आणीपाणीचा प्रश्न नाही, पण मराठीच कमी बोलायचा. मराठीच म्हणजे कमी, तो इंग्रजी हिंदी खूप किंवा असायचं. इंग्लिश बोलायचा. तर तसं चांगलं नव्हतं. म्हणजे बोलायला लागलो की स्वच्छ होतं, कारण सगळे घरी पण रट्टा बसायचा चुकीचं बोललं की. त्यामुळे पण हिंदी आणि इंग्रजी खूप बोलणं व्हायचं. ॲज आय सेड वर्गामध्येच 90% हिंदी भाषिक होतं. त्यामुळे हिंदीवर प्रभुत्व
प्रभुत्व कळलं नाही की मला ती भाषा यायला लागली. कारण बेसिक मराठी यायचं, ज्याला थोडं चांगलं मराठी तर तो उत्तम हिंदी बोलू शकतो, पण बेस आला पाहिजे कोणता तरी. बरोबर. इंग्रजीमध्ये शिक्षण झालं होतं, त्यामुळे हिच्याशी गप्पा मारताना मी कित्येक वेळ इंग्रजीत बोलायचो, मी ही मराठीतनं उत्तर द्यायची. नंतर नाटकाच्या जसं झालं की अप्पू आता मला तुझी मदत हवी आहे, हे शब्द कळत नाहीयेत मला आता, कारण ते खूपच अवघड होतं. मग तिने मला रेकॉर्ड करून दिलं नाटक, आणि ते ऐकून ऐकून मी पाठ केलं होतं. पहिला जो प्रयोग होता तो, म्हणजे पूर्ण दिवसभर गाणी ऐकायचं. वॉकमन होता, चार्जेबल बॅटरीज होत्या, टूरला गेलो की ते ऐकायचो, आणि ऐकून 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 ते मी पाठ केलं होतं नाटक. नंतर दुसरं मग TA थिएटर अकॅडमीवर जळली तुझी प्रत, आम्ही दोघांनीही त्याच्यामध्ये काम केलं, वामन केंद्रे यांचं. मग तो प्रवास हळूहळू सुरू झाला आहे एका पॉईंट ऑफ टाईमला. पण पहिली फायनान्सर अप्पू होती माझी. नाही, पण मला तुम्हाला इथे विचारायचं आहे, आत्ताच्या पिढीत जर आपण पाहिलं की ना, खूप सिक्युरिटी पाहिली जाते जेव्हा नवरा आपण शोधतात किंवा मुलगा शोधतात, तो वेल सेटल्ड आहे का, मग तो ह्यांनी तर उत्तम छान इंजिनिअरिंगचं हे सोडून हे असं एक अनप्रेडिक्टेबल आहे, थोडंसं स्टेबल नाही आहे, की जिथे आली तर लाट नाही तर भैयाची खाट ही म्हणून होते असं असतं. आणि अशा वेळेला काहीच बॅकग्राऊंड नसताना ते तिथे जात आहेत, आणि तुम्ही अशा वेळेला डिसिजन घेणं, निर्णय घेणं की नाही हे तू कर, हे आत्ता खरंच खूप कठीण आहे. म्हणजे आता इतकं सगळं पाहिलं जातं की बाबा घर बिचारा सेम वयाचे असतात तरी पण त्याचं घर पाहिजे ही अपेक्षा असते मुलींची. सो त्यावेळेला तुम्ही ही मोठी एक म्हणाल रिस्कच आहे की आपण आपल्या आयुष्यासोबत घेतलेली, की एक पुढे जाऊन जर नीट नाही झालं तर कदाचित त्याचा नात्यावर परिणाम होऊ शकतो. पण तुम्ही जे धैर्य दाखवलं आणि जे पुढे सक्सेसफुल झालं, त्यावेळेचं जे हे आहे ना, ते क्रेडिट तुम्हाला मला वाटतं द्यावं लागेल. ती सांगा मला हे की ते कसं काय जुळलं. थोडं कसं आहे, अपब्रिंगिंगचा हे आहे. माझे आई वडील दोघेही वर्किंग होते, त्यामुळे आमच्या आणि आम्ही तिघी बहिणी आहोत, त्यामुळे सगळी घरातली कामं. बाबा थोडेसे आर्मी बॅकग्राऊंडचे, सिव्हिल साईडला पण आर्मीच्या ह्याच्याशी काम करणारे सायंटिस्ट होते, त्यामुळे ते खूप वेळा टुरिंगवर असायचे. आई एकटी असायची, आईचा फुल टाईम जॉब होता, LIC मध्ये होती माझी. आणि मग आम्ही तिघी बहिणी, त्यामुळे अगदी सिलेंडर बदलण्यापासून तो घेऊन स्कूटरवर घेऊन येण्यापर्यंत लावणं, सगळी कामं ही आम्ही तिघी करायचो मुली. त्यामुळे असं जे मला कधी कधी हा प्लस पॉईंट वाटतो फक्त बहिणी असण्याचा आणि भाऊ नसण्याचा, की म्हणजे अगदी स्कूटर बंद पडली, सायकल पंक्चर झाली पासून सगळं काम मला माझं करता येतं. नंतर समीरलाही त्यातली खूप आवड होती आणि माझी आवड होती, त्यामुळे मी अशी बघत बघत शिकत गेले. म्हणजे स्पार्क प्लग साफ करणे नसले काही कुठलेही उद्योग मला येतात, आणि त्याची आवड होती. आणि असल्याच काहीतरी वेगळ्याच आवडी आमच्या दोघांच्या एकत्र असल्यामुळे बहुतेक आलो एकत्र. आणि ह्या म्हणजे सिक्युरिटी बघितली का, नाही तर मी अशी कधीच आमचं अपब्रिंगिंग नव्हतं की नवरा काय करतोय बघून. म्हणजे आम्हाला सेल्फ मेड, म्हणजे आम्हाला तसं घडवलं होतं की आपलं काहीतरी करायचंय, असं आईबाबांनी घडवलेलं होतं. तसंच आमची जडणघडणच तशी होती, त्यामुळे तसा कधी विचार नाही आला. इनफॅक्ट त्यांनी इंजिनिअरिंग नाही न करता त्यांनी ॲक्टिंगकडे यायला पाहिजे हे सारखं मला त्याच्या पहिल्या भेटीपासून मला असं वाटत होतं की माझ्या टेक्निकल ऍक्टिंग चांगलं यायला लागलं, कारण मला नक्की कळत होतं की फोकस काय पॉइंट आहे. माझं वाया नाही गेलं, म्हणजे वाया कुठलंच शिकलेलं आपलं शिक्षण कधीच कुठलं वाया जात नाही. पण म्हणजे लुक्स, तो मिमिक्री छान करायचा, म्हणजे अशा काही गोष्टी, म्हणजे एखाद्याला भेटला तो की त्याची पटकन नक्कल तो करायचा. आम्ही भेटलो तेव्हा मी 3rd इयरला होते. आमचा 5 वर्षाचा कोर्स असतो GD आर्ट, मी कमर्शियल आर्ट्सला होते आणि फोटोग्राफीत स्पेशलायझेशन करत होते. तर माझा मॉडेल म्हणून हा यायचा, मी त्याला घेऊन जायचे. असं करत 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 ती सुरुवात झाली. आणि म्हणजे त्याचा जॉब चाललेलाच होता ना. मी नाटक करायचे, मी घाशीराम कोतवाल करायचे, ह्या माधव वगैरे, माधव नाना करायचं तेव्हा मी गुलाबी करायचे त्याच्यामध्ये. तर अशी नाटकाची माझी बॅकग्राऊंड पण होती. आणि मला असं वाटत होतं की याने यायला हवंय, म्हणजे तिथे तो यशस्वी होईल की नाही वगैरे असले सगळे विचार. कदाचित ते वय लहान होतं, इम्पल्सिव्ह स्वभाव होता की मारू, म्हणजे आपण बाण मारू तिथे पाणी निघेल, हा कॉन्फिडन्स स्वतःमध्ये होता. ओव्हर कॉन्फिडन्स होता का असेल बाबा, म्हणजे तेव्हा तेवढे विचारच नाही करायचो, त्यात उडी मारायचो फार हे न करता. आणि देवाच्या दयेने सक्सेसफुल होत गेलो.
पण तुम्ही लग्नाचा निर्णय पण खूप लवकर घेतला का? आधीच म्हणजे माझं परमनंट जॉब होतं, मला असं काही हे नव्हतं की मी ऍक्टिंग मध्ये जाऊन तिलाही ती कल्पना नव्हती, कारण वी वर 2 पोल्स अपार्ट म्हणून एकत्र आलो. आणि आमच्या घरामध्ये सुद्धा असं होतं की सगळे धडाडी होते, सगळे स्क्रॅच पासून आई बाबा स्क्रॅच पासून तयार झालेले. त्यामुळे आमची आई म्हणायची जिथे लाथ मारेल तिकडे पाणी कारेल, तर पाणी मारेल येत नाही तोपर्यंत लाथ मारेल. तर हे दोन्ही कुठून तरी ते कल्चर किंवा ह्याच्यामध्ये फॅमिलीमधनं दोघांचेही आलेलं होतं. तर खूप इंडिपेंडेंट पहिल्यापासून होतं.